नमस्कार. सुहासमानी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विद्युत सहाय्यक भरती महापारेषण आणि महावितरणसाठी जे अत्यंत महत्त्वाचे असे 20 प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. आणि आपल्याला 20 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे अचूक आली याची कमेंटमध्ये कळवा. 20 इलेक्ट्रिकल क्वेश्चन्स अँड देअर आन्सर्स. प्रश्न पहिला आहे, विद्युत प्रतिकारांकाची एकक काय आहे? ऑप्शन आहेत व्होल्ट, एम्पियर, ओहम, वॉट. त्याचं अचूक उत्तर आहे ओहम. विद्युत प्रतिकारकाची ओहम हे एकक आहे. प्रश्न दुसरा, AC ला DC मध्ये रूपांतर करणारे उपकरण कोणते आहे? ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, इंडक्टर, संधारक. याचं अचूक उत्तर आहे रेक्टिफायर, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 3, विद्युत चार्जचा प्रवाह डॅश डॅशमध्ये मोजला जातो. ओहम, व्होल्ट, एम्पियर, वॉट. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एम्पियर. प्रश्न क्रमांक 4, सर्किटमधील फ्यूज काय करते? व्होल्टेज वाढवते, ऊर्जा साठवते, ओव्हरलोडपासून संरक्षण करते, प्रवाह रूपांतरित करते. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओव्हरलोडपासून संरक्षण करते, प्रोटेक्ट अगेन्स्ट ओव्हरलोड. प्रश्न क्रमांक 5, आदर्श प्रतिकारकाचा पॉवर फॅक्टर डॅश डॅश असतो. 0, 0.5, 1, 2. याचं अचूक उत्तर आहे 1, पर्याय क्रमांक सी. प्रश्न 6, व्होल्टेज वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी वापरले जाणारे घटक कोणते आहेत? संधारक, ट्रान्सफॉर्मर, डायोड, रिले. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 7, सर्किटमध्ये ऊर्जा वाढवण्याचा दर डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. व्होल्टेज, पॉवर, प्रवाह, प्रतिकार. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पॉवर. प्रश्न क्रमांक 8, विद्युत ऊर्जा एकक कोणते आहे? ओहम, व्होल्ट, जूल, एम्पियर. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जूल. प्रश्न 9, सर्किटमधील 2 बिंदूमधील प्रवाह व्होल्टेजच्या प्रमाणानुसार डॅश डॅश असतो. ओहमचा कायदा, क्रिचॉफ्स कायदा, फॅराडेज कायदा, कोलॉम्ब कायदा. याचं अचूक उत्तर आहे ओहमचा कायदा, ओहम्स लॉ, पर्याय क्रमांक अ. पॅरलल सर्किटमध्ये एकूण डॅश डॅश प्रतिकार असतात. अधिक, समान, कमी, अपरावर्तित. याचं उत्तर आहे सी, कमी, लेस. विद्युत ऊर्जा साठवण्यासाठी वापरले जाणारे उपकरण म्हणजे संधारक, प्रतिकारक, इंडक्टर, डायोड. याचं उत्तर आहे अ, कॅपॅसिटर, संधारक. प्रश्न 12, एक दिशामध्ये विद्युत प्रवाह चालू करण्यासाठी वापरले जाणारे घटक कोणते आहेत? संधारक, इंडक्टर, डायोड, प्रतिकारक. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डायोड. प्रश्न 13, प्रतिकारकाचा प्रमाण त्याच्या डॅश डॅश आणि डॅश डॅशवर अवलंबून असतो. व्होल्टेज, प्रवाह, तापमान, लांबी, क्रॉस सेक्शनल क्षेत्रफळ, पॉवर, ऊर्जा. अचूक उत्तर आहे हे सी, लांबी, क्रॉस सेक्शनल क्षेत्रफळ, लेंथ, क्रॉस सेक्शनल एरिया. प्रश्न 14, सर्किटमधील इंडक्टरचा प्राथमिक कार्य काय आहे? चुंबकीय क्षेत्रात ऊर्जा साठवणे, प्रवाहाला प्रतिकार करणे, AC ला DC मध्ये रूपांतर करणे, व्होल्टेज नियंत्रित करणे. याचं अचूक उत्तर आहे चुंबकीय क्षेत्र ऊर्जा साठवणे. टू स्टोअर एनर्जी इन मॅग्नेटिक फील्ड. प्रश्न क्रमांक 15, अधिकांश घरगुती विद्युत प्रणालीत AC ची वारंवारता डॅश डॅश असते. 50, 60, 100, 120. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 60 हर्ट्ज. प्रश्न क्रमांक 16, विद्युत पॉवर एकक काय आहे? व्होल्ट, एम्पियर, वॉट, ओहम.
अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वॉट. प्रश्न क्रमांक 17वा. खालीलपैकी कोणत्या सर्किटचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता सर्किटचा प्रकार नाही? सिरीज पॅरलल, इंडक्टिव्ह. अचूक उत्तर आहे डी इंडक्टिव्ह. प्रश्न क्रमांक 18वा. दोन बिंदूमधील विद्युत संभाव्य अंतर डॅश डॅशमध्ये मोजले जाते. एम्पियर, ओहम, व्होल्ट, वॉट. अचूक उत्तर आहे सी व्होल्ट. प्रश्न क्रमांक 19. सर्किटमधील रिलेचे प्राथमिक कार्य काय आहे? प्रतिकार वाढवणे, सर्किट्स वेगळे करणे, एसीला डीसीमध्ये रूपांतर करणे, विद्युत ऊर्जा साठवणे. अचूक उत्तर आहे बी सर्किट्स वेगळे करणे, आयसोलेट सर्किट. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणते विद्युत घटक प्रतिकार आणि ऊर्जा साठवू शकते? प्रतिकारक, संधारक, इंडक्टर, डायोड. याचं अचूक उत्तर आहे इंडक्टर. 20 पैकी आपली किती योग्य उत्तर आले कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.